काल माझ्यासोबत तसं का घडलं असेल? मला तर काही आठवतही नाहीये. अनन्या, हाय. बरी आहेस ना तू? ओके, मी फक्त डोकं दुखतंय फार. आई, अगं काय झालंय? काही नाही आई अगं बोल ना, काय झालं? अनन्या, काल तुझ्यासोबत इतकं विचित्र सगळं घडलं. मला इतका त्रास झाला. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, माहिती तुला. आई हे बघ, तू रिलॅक्स हो, आता ओके आहे मी. पण मला कळत नाहीये, चांगल्या माणसांसोबतच असं सगळं का घडतं. तू कधी कोणाचं वाईट केलं नाहीयेस, कोणासाठी वाईट विचार केला नाहीयेस, मग तुझ्यासोबत हे असं विचित्र का घडावं. आई सोड ना, जाऊ दे. ज्यांनी कोणी माझ्या लेकरासोबत हे सगळं केलंय ना, त्याला तळतळाट लागेल बघ माझा. आई प्लीज शांत हो. ते सोड, मी पोहे बनवून आणलेत, खा. थांबा. अनन्याताई, हे पोहे थंड झालेत. मी तुमच्यासाठी काहीतरी गरम बनवून आणते. हं? अगं कशाला मीरा? मी इतक्या प्रेमाने बनवलंय तिच्यासाठी. हे थंड झालेत म्हणून म्हणाले. नाही, काही थंड वगैरे झालेलं नाहीये, खाऊ दे तिला. मी म्हणाले ना हे थंड झालेत. मी काहीतरी छान बनवून आणते. हं? मीरा,